हरिपूरला आपला संगम आहेच नद्यांचा, भरपूर पाणी पुरवठा आहे, सिंचन व्यवस्था चांगली आहे. पण तरी सुद्धा आसपासच्या गावांमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये असो किंवा इतर ठिकाणी आपल्या सिंचन व्यवस्था किंवा पाणी पुरवठा यासाठी काय तुम्ही व्हिजन ठरवलेलं आहे का? आता ज्या जमिनी आहेत आसपास त्या जमिनी शारपडकडं जमिनी होण्याचं प्रमाण आपण बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात जमिनी शारपड होऊन जमिनी खराब व्हायला लागलेल्या आहेत. तर त्या शासनाच्या योजना ज्या आहेत की शारपड जमिनीपासून मुक्त व्हाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना आखलेल्या आहेत. या योजनांचा लाभ कसा मिळवून शेतकऱ्यांना मिळवून देता येईल ह्या दृष्टीनं या पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्नशील राहू. पिण्याचं पाण्याचं म्हणाल तर आमच्या गावामध्ये नुकतीच आम्ही आता एक वर्ष दीड वर्ष झाले असेल इंटक जाकवेल आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन असं जवळजवळ 5.5 कोटी रुपये मंजूर करून आणून पिण्याच्या पाण्याची सोय आम्ही त्या ठिकाणी फिल्टरेशन म्हणजे सांगलीची लोक सुद्धा म्हणतात की हरिपूरचं फिल्टरेशनचं पाणी चांगलं आहे. इतकं ते आम्ही चांगल्या पद्धतीनं करण्याचा या काळामध्ये प्रयत्न केला. यापेक्षा सुद्धा आणखीन काय त्यामध्ये करता येईल यासाठी सातत्यानं आमचं प्रयत्न चालू आहेत आणि काय नवीन गोष्टी येतील त्या शिकून आपल्या इथं अंमलात आणून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण ठरवलेलं आहे.